कपोत जातककथा। एकदा आमचा बोधिसत्व पारव्याच्या कुळात जन्मला होता। त्या काळी वाराणसी नगरवासी लोक पुण्यबुद्धीने पुष्कळ ठिकाणी तुसाने भरलेल्या पिशव्या टांगून ठेवीत असत। हेतू एवढाच की त्या पिशव्यात पक्ष्यांनी आपली घरटी करावी। वाराणसीच्या महाश्रेष्ठीच्या स्वयंपाक्याने देखील असली एक पिशवी आपल्या पाकशाळेत टांगली होती। आमचा बोधिसत्व राहत असे। एके दिवशी स्वयंपाक्याने मत्स्यमांसादिक पदार्थ धुवून टाकलेल्या पाण्याच्या गंधाने लुब्ध झालेला एक कावळा आपला प्रवेश त्या पाकशाळेत कसा होईल या विचारात पडला व तेथे जवळ बसून राहिला। बोधिसत्व नियमाप्रमाणे चरण्यासाठी जंगलात जात असता त्याला त्या कावळ्याने पाहिले व तो मनात म्हणाला, या पारव्याची संगती केली असत श्रेष्ठीच्या महानसांतील मत्स्यमांसादिक पदार्थांचा आस्वाद घेण्यास संधी सापडेल। दुसऱ्या दिवशी बोधिसत्व बाहेर निघण्यापूर्वीच कावळा तेथे येऊन बसला व बोधिसत्वाच्या मागोमाग जंगलात शिरला। या कावळ्याच्या कृत्याचा अर्थ समजल्यामुळे त्याला बोधिसत्व म्हणाला, का रे बाबा, तू माझ्या मागोमाग का हिंडत आहेस? कावळा म्हणाला, तुमचे आचरण इतके चांगले आहे की आजपासून तुमच्याच सेवेत आयुष्य घालविण्याचा मी निश्चय केला आहे। बोधिसत्व म्हणाला, पण आपल्या दोघांचे कसे जुळावे? माझे भक्ष्य निराळे, तुझे भक्ष्य निराळे। कावळा म्हणाला, तुम्ही आपला चारा शोधण्यासाठी ज्यावेळी जाल त्यावेळी मी देखील तुमच्या बरोबर येऊन माझ्या पोटाची व्यवस्था करीन। बोधिसत्व म्हणाला, असे असेल तर ठीक आहे, पण माझ्यासारखे तू देखील मोठ्या सावधगिरीने वागले पाहिजे। याप्रमाणे कावळ्याला उपदेश करून बोधिसत्व गवताच्या बीजावर आपली तृप्ती करू लागला। कावळ्याने देखील गायीच्या शेणातील किड्यांवर आपला निर्वाह केला। संध्याकाळी बोधिसत्वाबरोबर तो त्या पाकशाळेत गेला। तेव्हा स्वयंपाक्याने तो पारव्याचा मित्र असावा अशी कल्पना करून त्याच्यासाठी दुसरी एक तुसाची पिशवी टांगून दिली। त्या दिवसापासून ते दोघेजण तेथे राहू लागले। एके दिवशी श्रेष्ठीच्या घरी पुष्कळ मांस आणि मासे आणले होते। स्वयंपाक्याने ते पाकशाळेत जिकडे तिकडे लोंबकळत ठेवले। संध्याकाळी कावळ्याची दृष्टी जेव्हा त्याच्यावर पडली तेव्हा त्याच्या पोटात दुखू लागले व त्यावर कसा ताव मारता येईल या विचाराने त्याने सारी रात्र घालविली। दुसऱ्या दिवशी चराव्याला निघण्याच्या वेळेला बोधिसत्व त्याला म्हणाला, कावळेबुवा, चला आता चराव्याला निघण्याची वेळ झाली। कावळा म्हणाला, माझ्या पोटात दुखत आहे, तेव्हा तुम्हीच जा। बोधिसत्व म्हणाला, पण मित्रा, कावळ्याला पोटदुखीचा रोग झाला असे कोणीच ऐकले नाही आणि कितीही खाल्ले तरी त्याची तृप्ती होते असेही नाही। पण मला वाटते आज तुझी दृष्टी या माशांवर व मांसावर गेल्यामुळे तुझ्या या पोटदुखीला आरंभ झाला असावा। हे मनुष्याचे भक्ष्य आहे व आपल्यासारख्या आश्रितांचे भक्ष्य नाही हे लक्षात ठेव आणि अशा पदार्थावर कुदृष्टी ठेविता रोजच्या प्रमाणे माझ्याबरोबर चल। कावळा म्हणाला, तुम्ही म्हणता हे मला कबूल आहे, परंतु तुमच्याबरोबर जाणे आज अगदीच अशक्य आहे। पारवा म्हणाला, असे आहे तर तू येथेच राहा, पण निदान लोभाला वश होऊन घातक कर्म करू नकोस। बोधिसत्व चरण्यासाठी बाहेर गेल्यावर कावळा स्वयंपाक घरात काय प्रकार चालला आहे हे हळूच मान वर काढून पाहत बसला। स्वयंपाक्याने सर्व पाकाची सिद्धता करून ठेवली व तो विश्रांतीसाठी थोडा वेळ स्वयंपाकघराबाहेर पडला। ही संधी साधून कावळा आपल्या निवासस्थानातून बाहेर पडला आणि विचार करू लागला की मांसाचे लहान तुकडे खावे किंवा एकदम एखादा मोठा तुकडा लांबवावा। शेवटी एखादा मोठा तुकडा घेऊन पिशवीत जाऊन बसण्याचा त्याने निश्चय केला। परंतु स्वयंपाक्याने मांसाचे तुकडे झाकून ठेविले होते। त्यावरील झाकण जेव्हा कावळ्याने खाली पाडले तेव्हा स्वयंपाक्याला संशय येऊन तो आत शिरला। त्याने कावळ्याचे दुष्ट कृत्य पाहिले व तो आपणाशीच म्हणाला, माझ्या मालकासाठी तयार केलेलं पक्वान्न हा दुष्ट कावळा खाऊ पाहत आहे। जणू काय हाच माझा मालक। तेव्हा आता या कावळ्याला भरपूर प्रायश्चित दिल्यावाचून राहता कामा नये।
त्याने दारे आणि खिडक्या बंद करून कावळ्याला पकडले व त्याचे पिसे उपटून आल्याच्या रसात मीठ आणि जियाची पूड मिसळून त्याच्या अंगाला लेप दिला आणि त्याला त्या पिशवीत टाकले. कावळा अत्यंत पीडित होऊन तेथे तळमळत पडला. बोधिसत्व बाहेरून संध्याकाळी परत आल्यावर त्याची ती अत्यंत हृद्रावक दुर्दशा पाहून म्हणाला, अरे लोभी कावळ्या, तू माझे वचन ऐकल्यामुळे या संकटात पडला. जो आपल्या हितमित्रांचे ऐकत नाही आणि लोभाला वश होऊन खोट्या मार्गाने आपली उपजीविका करू पाहतो त्याची गत अशीच होत असते. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.